युनिटचा समुपदेशक तुषार पाटील मुख्य दोषी असल्याचं समोर आलंय। त्यामध्ये आमचा काहीही संबंध नव्हता। आम्ही आधीपासून सांगत होतो, नाही तर आम्ही तोंडाला बांधून मोबाईल स्विच ऑफ करून इकडे तिकडे कुठेतरी बसलो होतो, परंतु आमचा काहीही दोष नव्हता आणि ते पुढे चौकशीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे। अजूनही चौकशी चालू आहे। आम्ही काय कशाला घाबरत नाहीत। तुमच्या तालुक्याच्या अकॅडमीने एखादा टेस्ट पेपर काढलाय आणि तो टेस्ट पेपर जसाच्या तसा एसपीने एखाद्या कॉपी करून टाकलाय, त्याच्यामध्ये अकॅडमीवाल्याचा दोष जास्त आहे की एसपी वाल्याचा? तुमच्या एसपीनं कॉपी केलं ना, मग त्या अकॅडमीवाल्याची काय चुकी विचारायची? आता तुमच्या समोर सगळं आहे की 16 मार्चला तुमच्यासाठी आपण प्रश्नपत्रिका संच काढला। मुळात तुमच्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका व्यवस्थित दिसत नव्हत्या। घाईघाईनं तुम्हाला पुस्तक पाहिजे, त्याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक होत्या, त्या सुद्धा आपण तुम्हाला 3च दिवसात अपडेट करून दिल्या होत्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकेमध्ये किती अशुद्ध लेखन असतं, किती प्रश्न चुकीचे असते, तुम्ही स्वतः पहा। त्याच्या 1.5 महिना आधी पुस्तक मार्केटमध्ये सगळ्यांना उपलब्ध होतं। आपण काय कोणाला चोरून लपून दिलेलं नाही। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणी आल्या तेव्हा ग्राउंडला असेल, डीजीपी ऑफिसला जाणं असेल, तुमच्या सीपींना भेटणं असेल, तुम्ही आत्ताची पोलीस भरती आठवून बघा किंवा मागची आठवून बघा। जेव्हा जेव्हा मुलांना अडचणी आल्या मी ग्राउंडवर होतो, मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांच्या 2 शिव्या खाल्ल्या आणि मी सुद्धा त्यांना 2 दिल्या। त्यासोबत जेव्हा सीपींना डीजीपींना भेटायची वेळ आली तेव्हा तुमची अकॅडमीवाले कुठे होते? हा पोलीस भरतीची प्रेस घ्यायची वेळ असते तेव्हा मी पुढे असतो। योगायोगानं माझे स्वतःचं पत्रकारिता झाल्यामुळं मला कसं बोलायचं कळतं। खूप सगळे पत्रकार मित्र आहेत, त्यामुळं अजिबात अडचण तुम्हाला येऊ देत नाही। तरी सुद्धा आपल्याकडे समाजामध्ये पोलीस विभागात काही काही मूर्ख लोक आहेत। उदाहरणार्थ हा अनसीन अल्फा म्हणजेच सत्या पाटील, हा सत्या पाटीलला 100% अहंकार आहे। इतका अहंकार आहे की त्यानं बायोमध्ये लिहिले की 100% अहंकार। आणि ह्या बावळट माणसाला अक्कल पाहिजे की आपण पोलीस खात्यात आहोत आणि इथं आपण काय टाकतोय, बडेला पण अटक करा, तो पण सामील आहे। म्हणजे ह्या सत्या नावाच्या मूर्ख पोलीस कॉन्स्टेबलला हे सुद्धा माहिती नाही की पोलीस महासंचालकांची तिकडे प्रोसेस चालू आहे। आपल्याला अशा चुकीच्या कमेंट करायला, रील बनवायला विरोध आहे, तर आपण असे कुठे नाही केले पाहिजेत। पण नाही, त्याच्या नावात सत्य आहे पण तो काय आहे, कर्मानं मूर्ख आहे। त्यासोबत असे काही मुलं असतात, हे बघा हा विजय साळवी बिचारा अभ्यास नीट करत नाही, त्याचं मन नीट लागत नाही, मग तो काय करतो, टाइमपास इकडे निगेटिव्ह कमेंट करायच्या। पण लक्षात घ्या बाबांनो, तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की अशा कांडामुळं तुमचं अकाउंट सस्पेंड होतं, तुमची कायदेशीर कारवाई होते, तुमचे गुन्हे दाखल होतात आणि तुमचं सगळं फ्युचर घेण्यान देण्याचं बिघडतं। त्यापेक्षा आपला अभ्यास करा, कोणाच्याही नादी लागू नका आणि ह्या अशा कमेंटकडे तर अजिबात लक्ष देऊ नका, कोणाला करूही नका। आपला अभ्यास आपण आणि आपले आई वडील, आपली फॅमिली इकडेच लक्ष द्या। आपल्या प्रत्येकच परीक्षेमध्ये PYQ येत असतात, कोणतीही परीक्षा असू द्या। आता ह्याच्यामध्ये यांनी सलग प्रश्न घेतले, ही 100% चूक झाली, ही आम्ही आधी सांगत होतो, आत्ताही सांगतो। इथून पुढे सुद्धा रिपीट प्रश्न येणार आहेत। MPSC ला येतात, पोलीस भरतीला येतात, UPSC ला येतात, तुमच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झामला सुद्धा येतात, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका।